काम काय करत बसलाय? झोपायचं नाहीये का? झोपेन थोड्या वेळात. कळलं की नाही तुम्हाला? आधी देवळात जाऊन आला. हो, नेत्रा बरोबर गेला होता. म्हणजे जो मुलगा मला आदल्या दिवशी म्हणतो की मी देवळात जाणारच नाही, तो चक्क देवळात जाऊन आला. रुपाली, तो कोणाबरोबर देवळात गेला होता याही पेक्षा तो देवळात गेला होता हे जास्त महत्वाचं आणि आनंदाचं नाहीये का? अगदीच. नाही म्हणजे तो माझ्या बरोबर देवळात आला नाही याचं मला दुःख अजिबातच नाहीये. खरंच. म्हणजे त्याचा देवावर विश्वास नाहीये, देवधर्म तो मानत नाही आणि त्यांनी तो करावा असं माझंही म्हणणं नाहीये. पण थोडक्यात काय की सकारात्मक बदल घडतोय त्याच्यात आता, इतकंच. करेक्ट. आणि हे सगळं नेत्रामुळे घडतंय. हा, म्हणजे बघ ना, त्याच्या आयुष्यात चांगले बदल घडायला सुरुवात झालीच आहे. अशा त्याला चांगल्या सवयी लागल्या पाहिजेत. इतक्या वर्षांनी तो देवळात गेला आणि स्पेशली त्रिनयना देवीच्या देवळात गेला. ही साधीसुधी गोष्ट नाहीये. म्हणजे रुपाली, नेत्राला त्रिनयना देवीचं वरदान आहे. इतक्या वर्षांनी तो तिच्या बरोबर देवळात गेलाय. ही साधी गोष्ट वाटते तुला? नाही नाही म्हणजे मला असं वाटतंय की नेत्राच्या रूपानं त्रिनयना देवी त्याला सुखरूप ठेवेल. देवीचा आशीर्वाद त्याच्या पाठीशी आहे असं समजूया आपण. त्रिनयना देवी आणि नेत्रा या दोघींना अर्चू, बोल बोल बोल. अर्चू कोण आहे? मला वाटलं रॉंग नंबर लागला. शेखर होता म्हणून म्हटलं बोल पटकन, वेळ नाहीये माझ्याकडे. ह्याला काय अर्थ आहे? दाजीसाठी बरोबर वेळ असतो तुझ्याकडे, स्वतःच्या भावासाठी नाही. ह्याला काय अर्थ आहे? मी घरात आहे, तू बोलणार आहेस का पटकन? काय झालं बाबोशीत? हा, मी ते वावोशीत गेलो होतो आणि तिकडे एक माणूस आहे जो ती मोडी लिपी वाचण्यात एक्सपर्ट आहे. मोडी लिपी वाचणारा माणूस आहे ना? मग त्याला घेऊन ये, मी भेटते त्याला. कोण आहे हा माणूस? भालबा कुलकर्णी, नेत्राचा आजोबा. बंटी, तो म्हातारा कशाला मदत करेल आपल्याला? कळते का तुला? हा, ते पण आहेच. पण जेव्हा त्याच्या नातीचा जीव धोक्यात असेल ना, तेव्हा तो म्हाताराच काय, त्या म्हाताऱ्याचा म्हातारा पण मदत करेल. ताई, कळते ना तुला मी काय बोलतोय ते? हो, मला कळतंय, पण नको. तू जरा नीट माहिती काढ. गावात आणखी पण कोणीतरी असेल ना? ताई, ते शक्य नाही ग. अगं, मोजून 50 घरांचं तर गाव आहे. अशी बातमी पटकन पसरेल गावात, माहितीये का? बंटी, प्लीज दुसरा माणूस शोध. नेत्रा आहे इथे, तिला कळलं तर काय होईल? गोंधळ होईल ना. जरा काळजी घे ना बंटी. ठीक आहे, मग आता काय करायचं ना ते तूच मला सांग. ऐक, हे बघ, दाजी, याला म्हणतात अशक्य गोष्ट शक्य करून दाखवणे. करून दाखवलं की नाही? तुला जमलंच तर काय? नाही, म्हणजे हे काम थोडस कठीण होतं आणि कदाचित तुला जमलं नसतं असं म्हणतोय मी. चिडू नको. अच्छा, म्हणजे त्या त्रिनयना देवीच्या देवळात गेलो मी. ती अँटिक का काय ती पेटी दिवसा ढवळ्या चोरली मी. आता तू मला शिकवणार कामं कशी करायची ती? कसं जमतं रे तुला हे अनिल? काय? हेच सतत आपलं
मी हे केलं, मी ते केलं, हे काम कसं मी चांगलं केलं, ते काम कसं चांगलं केलं, सतत आपलं स्वतःबद्दलच बोलत राहायचं. मला पण तुझ्यासारखं जमलं असतं ना, मी पण तुझ्यासारखा ऐत खाऊ झालो असतो. बस झालाय भांडाभांडी सगळी. बाकीचे विषय सोडा. मला सांग म्हणती काय माहिती मिळाली? सांगतो पण मी जी काय तुला आता माहिती सांगणार आहे ना, त्याकरता सगळ्यात आधी तुम्हाला शाबासकी दे आणि मी मागीन तेवढे पैसे. अब तू बोल रे बाबा, आधी बोल पटकन. सांगतो काय, मी त्या गावात गेलो. गावकऱ्यांकडनं मला असं कळलं की नेत्राच्या आजोबाला ती मोडी लिपी वाचता येते. मग मी तू फोनवर सांगितल्याप्रमाणे त्यांच्या घरी गेलो आणि बोललो. ए ते सगळं कळलं, पुढे बोल. मी बोलतोय ना ताईशी, शांत राहा ना जरा. तर मला एक गोष्ट लक्षात आली की आपण त्या म्हाताऱ्याकडनं तो ग्रंथ वाचून घेऊ शकत नाही, है की नाही? आणि म्हणून अजून दुसऱ्या कोणाला ती मोडी लिपी वाचता येते का त्याचा शोध घेतला. मग कोणाला येते मोडी लिपी वाचता? नेत्रा. तुम्ही शांत व्हा आधी. असं का बोलताय तुम्ही? चांगल्या माणसांबरोबर नेहमी चांगलंच घडतं. नाही, खोट आहे नेत्रा. ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना फक्त बोलायच्या. चांगल्या माणसांबरोबर काहीच चांगलं नाही घडत. उलट जे वाईट विचार करतात ना त्यांच्याच मनासारखं घडतं सगळं. आणि रुपालीने तर हे सिद्ध करून दाखवलंय. या घरात सुद्धा ना तेच घडलंय. ममता वहिनी, केदार, अगं किती चांगल्या मनाचे, पवित्र मनाचे होते दोघेही. काय घडलं त्यांच्या बरोबर? आणि या उलट रुपाली वहिनीचं काय झालंय बघतेस ना तू. बस झालाय भांडाभांडी सगळी. काय झालं, काय माहिती मिळाली तुला? काय, मी त्या गावात गेलो. गावकऱ्यांकडनं मला असं कळलं की नेत्राच्या आजोबाला ती मोडी लिपी वाचता येते. पण त्या म्हाताऱ्याकडनं तो ग्रंथ वाचून घेऊ शकत नाही. आणि म्हणून अजून दुसऱ्या कोणाला ती मोडी लिपी वाचता येते का त्याचा शोध घेतला. मग कोणाला येते मोडी लिपी वाचता? नेत्रा. तिला येते मोडी लिपी वाचता. हा डोक्यावर पडलाय काय ग? अरे त्या नेत्राकडनं ते पुस्तक वाचायला कशी मदत मागू शकतो आपण? हे मला काय माहिती नाही. मला ताईने सांगितलेलं काम मी चोख पार पाडलं की नाही, संपला विषय. त्या म्हाताऱ्यांनी स्वतःच्या नातीना म्हणजे नेत्रा आणि तिच्या बहिणीला दोघींना मोडी लिपी वाचायला शिकवलेलं आहे. काय? नेत्रा आणि हेमा दोघी. तू आहे ना हा शहाणपणा करणं बंद कर, कळलं ना? हे? अरे त्या नेत्रा आणि तिच्या बहिणीकडनं कशी मदत मागता येईल आपल्याला हे पुस्तक वाचायला? हा, अरे खुल्या भावात चोरी पकडली जाईल. नाही, मदत घेऊ शकतो आपण. म्हणजे? हो, चोराच्या घरी केलेली चोरी ही चोरी नसते. कळतंय का तुम्हाला अनिल? ताई काय बोलतेस तू? एक नंबरची चोर आहे ती नेत्राची बहीण हेमा. पैशासाठी वाटेल ते करू शकते. ती पैशाचं आमिष दाखवलं तर ती करू शकेल हे. ब्रो व्हॉट्सअप. तन्मय, आय एम सो सॉरी. तू फोन केला होतास पण मी मीटिंग मध्ये होतो. इट्स ओके. बोल ना, फोन का केला होतास? ऑल ओके ना ब्रो? म्हणजे ते हेमाला घेऊन परत काही इश्यू झालाय का घरात? नाही, पण तू असं मध्येच का विचारतोयस?
आज मामाने रॅन्डमली टॉपिक काढला होता तिचा. नाही, इश्यू काही नाहीये. हा, पण तू मध्येच सस्पिशियस वागतोस ना, म्हणून आईने विचारलं असेल कदाचित. ब्रो नक्की ना? हो, हेमाचा काहीच इश्यू नाहीये, पण इथून पुढे हेमाचं नाव काढायचं नाही. हेमाचा विषय बंद. ओके? येस. हाय. मला एक ब्लॅक कॉफी देशील प्लीज? हो. शेखर साहेब त्यांच्या खोलीत गेलेत का? त्यांची पण कॉफी नेली असते. नाही नाही, बाबा आलेच नाहीयेत माझ्या बरोबर. काय म्हणजे तुम्ही एकटेच आलात? साहेब कुठे आहेत? माहित नाही. साहेब असं काय करता, एक फोन करायचा ना मला, मी आले असते तुमच्या बरोबर. तुम्ही एकटे का आलात? रिलॅक्स रिलॅक्स. बाबा आले होते मला सोडायला, मला ड्रॉप केलं आणि मग त्यांच्या मित्राकडे गेलेत. मी आलो, फ्रेश होतो. कॉफी पाठव. अद्वैत साहेब हेमाबद्दल काय बोलत होते? नेत्रा, खरंच मी एकटा नाही आलोय. बाबांनी मला बाहेर सोडलं मग. नाही नाही, ते नाही. दुसरं काहीतरी विचारायचं आहे. हो सॉरी, बोल. आता तुम्ही आणि तन्मय हेमाबद्दल काहीतरी बोलत होता. काय झालंय? तू ऐकलं नाहीस का? नाही, म्हणजे फक्त तुमच्या तोंडून हेमाचं नाव ऐकलं. काय झालंय? सगळं ठीक आहे ना? काही झालेलं नाहीये. ऍक्च्युली आज आई तनूला हेमाबद्दल विचारत होती. बाई साहेब? हो. अचानक काय काय विचारत होत्या? अगं काही नाही, सहज विचारलं असेल. त्याचंच त्याला आलं टेन्शन, म्हणून तो मला विचारत होता की काही प्रॉब्लेम आहे का. ऍक्च्युली घाबरला होता तो. मागच्या वेळी खूप मोठा इश्यू झाला होता ना, म्हणून. बॉडीगार्ड, टेन्शन घेण्यासारखं खरंच काही नाहीये. तुम्ही फ्रेश व्हा, मी कॉफी घेऊन येते. बॉडीगार्ड, हे छान जमतं हा तुला. काय? हे असं विषय बदलायला. तुला काय वाटलं विषय बदलला की मला कळणार नाही, तुला टेन्शन आलंय? नाही नाही साहेब, टेन्शन नाही आलंय. बॉडीगार्ड, मी जेवढा वेळ तुझ्या बरोबर घालवलाय ना, तेवढा वेळ कोणाच बरोबर घालवला नाही. सो तुला टेन्शन आलंय की नाही हे तू मला सांगायची गरज नाहीयेस. तू न सांगता न बोलता सुद्धा तुझं मन कळतं मला. सो टेन्शन घेण्यासारखं खरंच काही नाहीये. रिलॅक्स. मी कॉफी घेऊन येते. तू नीट वागली असतीस ना तर ही वेळच आली नसती. आणि मुळात मी इथे पुण्याला आहे म्हटल्यानंतर आई आबांना तुझी जास्त गरज आहे. तू तिथे असायला हवंस. त्यामुळे हे सगळं तू ओढवून घेतलंयस हे लक्षात ठेव आणि आत्ता तरी नीट वाग. झालं का? नेत्रा देवीचं प्रवचन सुरू झालं? बरं, मी काय सांगते ते नीट ऐक. आता काय आहे? हे मी तू जरा सावध राहा. म्हणजे तू सावध राहा एवढंच म्हणायचंय मला. बोलली, काळ्या जिभेची बोलली. आता जर माझं काही वाईट झालं ना तर त्याला जबाबदार तू असणार आहेस. कारण तू म्हणतेस की माझं वाईट होणार आहे. हे मी काय पद्धती बोलायची? आणि मी का तुझ्या वाईटाचा विचार करेन? इतकी वर्ष झाली तू ही अशीच वागतेस. मला फक्त एवढं म्हणायचंय बाळा की तू सावध राहा, काळजी घे स्वतःची. ठेव, तू फोन ठेव. मला ना तुझं काही ऐकायचं नाहीये. ठेव. आता माझं अजून काय वाईट होणार आहे ना काही कळत नाहीये. तर आधी तिथे भिकाऱ्यासारखे दिवस काढायला लागतायत. मौज नाही, मज्जा नाही, पैसा नाही, काहीच नाहीये. शी.
हॅलो, कोण कशी आहेस हेमा? कोण बोलतंय? ओळखलं नाहीस मला? रुपाली राजाध्यक्ष, तन्मयची आई. काय अगं, आहेस कुठे तू? म्हणजे त्या सगळ्या प्रकारानंतर, त्या दिवसानंतर फोनच नाही तुझा. नाही, ते हे मी बोला ना, काय झालं मॅडम? नाही नाही, तू कशी आहेस? मी बरी आहे. माझं काय आहे, चाललंय. हो ग, अगदीच समजू शकते मी. तुला काही तुझ्या बहिणीसारखा ऐशो आरामात नाही जगता येत ना. बरं ऐक, जे झालं ते झालं, पण मला असं वाटतं की प्रत्येक माणसाला सुधारण्याची संधी मिळायला हवी. मला कोण आणि का संधी देणार ना? अगं, का नाही मिळणार तुला संधी? तुलाही वाटत असेल ना की आपलं सगळं व्यवस्थित व्हावं, आपण छान काम करावं, चांगले पैसे मिळावेत. हा हो. मग मुलीसारखी आहेस ग माझ्या तू. तुझे असे हाल झालेले नाही. नेत्रा, नेत्रा, हे तर माझं लहानपणीचं खेळणं आहे. या विमानाने मी खूप खेळायचो, पण नेत्राला हे विमान कसं मिळालं? आणि ते विमान इथेच आहे हे नेत्राला कसं कळलं? नेत्रा, काय करतेस तू? साहेब, हे तुमचं विमान आहे ना? तुम्ही लहानपणी खेळायचात ना या विमानाने? नेत्रा, काय चाललंय तुझं आणि इथे का आलीस तू? साहेब सांगा ना, हे तुमचं विमान आहे ना? नेत्रा, तू आधी बाहेर चल. साहेब, मी फक्त बाहेर चल. साहेब, बस. वेलकम. तुम्ही रुपाली मॅडमना बोलवा. मॅडम येतील तोपर्यंत मी आहे. घर कसं वाटलं? रुपाली मॅडम का नाही आल्यात? अरे, मॅडमने तुझी व्यवस्था इथे केली आहे. आरामात राहा, खा पी मजा कर ना. असं कसं? एक तर ओळख नाही, पाळख नाही, आणि मी तुमच्यासोबत कसं इथे राहणार? हा, मग ठीक आहे ना, होईल ओळख. मला मॅडम असं काही म्हणायला नव्हत्या. मला ना काहीतरी गडबड वाटते. गडबड असते तर तुला पैसे मिळाले असते का? हे बघ, माणसांना महिनाभर राबतात, तेव्हा जाऊन महिन्याच्या अखेरीस त्यांना पगार मिळतो. तू भाग्यवान आहेस की तू रुपाली ताईसाठी काम करतेस. रुपाली ताई? अरे हा, ते सांगायचं राहिलं. मी अधोजज. काय? अधोजज. अधोक्षज. अच्छा, अधोक्षज नाव आहे का तुमचं? हा, तुला एका झटक्यात जमलं. बरं सोड, सगळे मला लाडाने बंटी असं म्हणतात, आणि मी रुपाली ताईचा भाऊ. काय अशी काय बघते?
मला मॅडमनी काही कामाबद्दल सांगितलं नव्हतं. ते ताई सांगेल तुला. नाही नाही, मला आत्ताच्या आता काम सांगा, नाहीतर मी चालले. अगं हे कशाला त्रास करून घेते, गपचूप राहा ना. काय? नाही नाही, म्हणजे मी असं म्हणतोय की कशाला उगीच आरामात राहा, इथे मजा कर, है ना. ताई सांगेल तुला काय काम आहे ते. ठीक आहे, मग माझं चहा नाश्त्याचं बघा जरा, भूक लागली. तिकडे बिस्किट आहेत, जा आणि खाऊन घे जा. मिसळ हवी आहे मला. मिसळ? हा हॅलो मॅडम, अहो कुठे आहात तुम्ही? तुम्ही मला बोलवलत नाही इथे, मग हा कोण आहेत? काय ते अधोक्षज का कोणते? आणि का राहायचं मी त्याच्या घरात? हो दीक्षित मॅडम, हो अहो डाएट अगदी व्यवस्थित सुरू आहे. मॅडम अहो मी बोलते हेमा. मी येऊन भेटते तुम्हाला. नाही काही खाल्लं नाहीये, रिकाम्या पोटीच योगासनं करायची आहेत ना. हॅलो रुपाली मॅडम. भेटते. हेमा पुण्यात आली म्हणजे अर्ध काम तर झालंच, पण नेत्राला या सगळ्याचे संकेत येत नसतील ना. आणि संकेत येत आहेत म्हणून ती स्टोर रूम मध्ये जात नसेल ना. नाही 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 नाही, नेत्राचं स्टोर रूम मध्ये जाणं आणि हेमाचं इकडे येणं याचा काहीही संबंध नसावा. नाही, मी वाचते. नक्की? वाचते. अगं काय होतंय नेत्रा? घे पाणी पी. काय झालं होतं तुला? आता बरं वाटतंय ना? हो, जरा डोकं धरलं होतं. वाच, सांग काय लिहिलंय. श्री त्रिनयना देवी महात्म्य. आपली सृष्टी विध्वंसातून निर्माण झालेली आहे. सृष्टीची हाऊ आर यू बॉडीगार्ड? मी बरी आहे. विसरलीस? हाऊ आर यू असं विचारल्यावर आपण काय म्हणायचं? आय एम फाईन, थँक्यू. हाव आर यू? आय एम वरीड. मला टेन्शन आलंय. का, काय झालं? तू रागावली असशील ना माझ्यावर? का? मी का रागवेन तुमच्यावर?
सकाळी मी थोडा चिडलो ना तुझ्यावर. नाही साहेब, मी नाही रागवले. आर यू सिरियस? तुला माझा राग नाही आला? मी तुझ्या जागी असतो तर मला खूप राग आला असता. नाही साहेब, मी खरंच नाही रागवले. आणि एक सांगू तुम्हाला, मी कधी रागवू पण नाही शकणार तुमच्यावर. बरं, एनिवे सकाळी मी खूप जास्त बोललो तुला म्हणून सॉरी म्हणायलाच फोन केला होता. साहेब काय असं करताय? सॉरी काय म्हणताय? बरं मला सांग, तू संध्याकाळी येऊ शकशील ऑफिसला? हो, पण काय झालं? काही नाही अगं, ऍक्च्युली बाबांना दुसरं काम आहे आणि मला सुद्धा एका ठिकाणी जायचंय. सो मी एकटाच जाणार होतो. तू असशील बरोबर तर बरं होईल. हो चालेल चालेल, मी येते. म्हणजे बघ, तुला जमणार असेल तर ये. असं उगाच. साहेब माझा सगळा वेळ तुमच्यासाठीच तर आहे. तुमच्यासाठीच आले ना मी इथे. फक्त तुम्ही मला फोन करा, मग मी निघेन. ओके, आय विल कॉल यू. आता बिझी आहे, थोड्या वेळाने फोन करते. आजोबा कसे आहात तुम्ही? आजोबा शांत व्हा. मला माहितीये तुम्हाला काय बोलायचंय. रुपाली बाई साहेबांचा खरा चेहरा सगळ्यांसमोर यावा हेच हवंय ना तुम्हाला. मागच्या वेळेला नाही जमलं आपल्याला, पण तुम्ही काळजी नका करू. आता तसं नाही होणार. आता शेखर साहेब आपल्या सोबत आहेत. हो, म्हणजे रुपाली बाई साहेबांवर विश्वास दाखवावा की नाही तर नाही कळत आहे त्यांना अजून. शेवटी त्यांचं प्रेम आहे ना रुपाली बाई साहेबांवर. मग काही सिद्ध झालेलं नसताना ते तरी कसा विश्वास दाखवतील? त्यांची अवस्था आपणच समजून घ्यायला हवी. पण होईल, सगळं ठीक होईल. आणि मला सगळं माहीत पडलंय हे रुपाली बाई साहेबांना कळलंय. त्यामुळे त्या आता सगळं लपवण्याचा प्रयत्न करतायत. आजोबा आपल्याला सगळं ठीक करायचं असेल ना तर तुम्ही आधी बरं व्हायला हवं. कारण रुपाली बाई साहेबांचं खरं रूप काय आहे ते फक्त तुम्हाला आणि मला माहिती आहे. तुम्ही बरे झालात ना की मग आपण दोघं मिळून त्यांचं खरं रूप सगळ्यांसमोर आणू. या कुटुंबाला वाचवू. आणि त्रिनयना देवी तर आहेच आपल्या बरोबर. आजोबा आजोबा काय झालं? अन्याय केला आहेस तू माझ्यावर. त्रिनयना देवी तुला धडा शिकवे. आजोबा काय झालं? काय 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 होतंय? तुम्ही देवीच्या भक्ताकडून तुझा वध होईल. देवी तुला सोडणार नाही. तुम्ही घाबरू नका. मी जाते. आजोबा तुम्ही मी नाही थांबत. मी आहे. मी बाहेर. एव्हाना सगळं व्हायला हवं होतं, पण नेत्रा नावाची 7.5 मागे लागली, हेच ना? अरे त्या नेत्राची बहीण, काय नाव तिचं? हा, हेमा. तिचं काय झालं? तिला जमतंय ना हे काम? अनिल, ते काम वाटतंय तितकं सोपं नाहीये. का? तिला ती मोडी का कुठली लिपी येते ना वाचता? येतेय, तिला मोडी लिपी येतेय. पण अनिल अहो, त्या ग्रंथाचं पहिलं पान वाचायलाच अख्खा दिवस गेलाय आणि त्यातलं काही कळतही नाहीये. पण एवढं मात्र नक्की की त्या ग्रंथातच काहीतरी सापडेल आपल्याला. लाग 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 त्या हेमाच्या मागे लाग आणि एकदाच हे काम संपून टाक बायको. आता ते मला कळत नाहीये का? कळत नाहीये मला.
तिला मी फोर्स केला नाही, कारण तिला त्रास होत होता. मग तिच्या कलानी घ्यायला हवं ना आपल्याला, जरा तिला वेळ द्यायला हवा की नाही. तिच्याकडून समजून घेईन मी त्या ग्रंथात काय लिहिलंय ते. मला एक सांग, ते पुस्तक वाचत असताना हेमाला काही त्रास होत होता? अनिल, तेच सांगितलं मी तुम्हाला की तिला त्रास झाला म्हणून थांबले मी. काय घडलं? खूप काही घडलं हो अनिल. मी सांगेन तुम्हाला सगळं सवडीने, पण त्यामुळेच आम्ही जरा थांबलो. तिला वेळ द्यायला हवा. पण एक गोष्ट चांगली आहे अनिल, की तिला जो त्रास झाला तो सुरुवातीलाच झाला, नंतर काही नाही झालं. ती सुरक्षित आहे. त्यामुळे आपण या ग्रंथातल्या सगळ्या गोष्टी समजून घेऊच शकतो तिच्याकडून. एक गडबड झाली. काय झालं आता? ती हेमा निसटली नाहीये ना तिथून? अगं निसटते कसली, इथे आडवी झाली ती. म्हणजे त्या ग्रंथाचा परिणाम दिसायला लागलाय. बेशुद्ध पडली ती. आता ना आता भिंतीकडे एकटक बघत होती आणि नंतर भिंतीवर डोकं आपटून घ्यायला लागली. ताई मी तुला सांगतो, हे सगळं ना त्या ग्रंथामुळेच होत आहे. अगं तुला सुद्धा त्रास व्हायला लागला होता, आठवतंय का तुला? ताई आजपर्यंत काय नाही केलं, मर्डर केले, हाफ मर्डर केले, पण आजपर्यंत असं कधीच घडलं नाही. हे खूपच डेंजर आहे. मला ना भीती वाटतेय. अगं ताई बोल काहीतरी, मला भीती वाटते. मी सांगतो तर. शांत शांत हो. काही होणार नाहीये तिला. अरे ग्रंथ वाचताना पण बेशुद्ध पडलीच होती ना ती, पण शुद्धीवर आली तेव्हा बरी होती की नाही? अगं पण आत्ता भिंतीवर डोकं आपटून घेत होते, त्याचं काय? एक मिनिट बंटी, एक मिनिट. तू काहीही करू नकोस, तू शांत राहा. तिला शुद्धीवर येऊ दे, आणि ती शुद्धीवर आल्यावर तिला सांगूच नकोस की ती बेशुद्ध पडली होती, काय झालं होतं, काही बोलू नकोस. ताई अगं पण असं कसं? तिला सांग की तिला झोप लागली होती म्हणावं. ताई मी तुला सांगतोय, तिला ना कन्फर्म वेळ लागणार आहे. हे बघ बंटी, तिला वेळ लागू दे, नाहीतर ती मरू देत. आपल्याला काहीच घेणं देणं नाहीये त्याच्याशी. फक्त जे काही व्हायचंय ना ते आपलं काम झाल्यावर होऊ दे, इतकंच. आणि जरा शांत राहा रे बंटी, प्लीज. ठीक आहे, ठीक आहे. हा, डोक्याची वाट लावून टाकली माझ्या. काय ग रुपाली, नाही अशी डोक्याला हात लावून बसलीस? काही टेन्शन आहे का? नाही टेन्शन नाही, जरा ठणकत होतं डोकं. खूप त्रास होतोय का? नाही बरं आहे आता. तुम्ही फ्रेश व्हा, मी कॉफी घेऊन येते आधीसाठी आणि तुमच्यासाठी. अद्वैत आला नाही अजून. कुठे गेलाय? तो नेत्राबरोबर गेलाय. कशाला? म्हणजे कामासाठीच गेले असणार दोघं, पण कुठे गेलाय तो? विचारलं नाहीत का तुम्ही त्याला? नाही विचारलं आणि मलाही माहिती नाही. अहो असं काय करताय? तो कुठे गेला हे कळायला हवं ना आपल्याला. पाली तू टेन्शन घेऊ नकोस, त्याच्याबरोबर नेत्र आहे, काळजी करू नकोस. साहेब तुम्ही ठीक आहात? तुम्ही काळजी नका करू, तो मुलगा अगदी ठीक आहे आता, त्याला काही नाही झालंय. नेत्रा, त्या मुलाला खर्चटलं जरी असतं ना तरी मी त्याच्या आईला फेस नसतो करू शकलो. पाहिलंच ना किती इमोशनल झाली होती ती. तुम्ही ऐकलत ना त्या काय म्हणाल्या? त्यांच्यासाठी त्यांचा मुलगा त्यांचा जीव आहे. ज्या आईने तुम्हाला जन्म दिला त्यांच्यासाठी तुम्ही सुद्धा त्यांचं सर्वस्वच असाल ना. साहेब मला माफ करा, मला माहिती आहे तुम्हाला हा विषय वारंवार काढलेला आवडत नाही. मी फक्त तुम्हाला एवढंच सांगायचा प्रयत्न करते की तुमच्या आई आता या जगात जरी नसल्या तरी त्या कायम तुमच्या बरोबर आहेत. 9 महिने पोटात वाढवलंय त्यांनी तुम्हाला, त्यांचं कायम लक्ष आहे तुमच्याकडे. असंच ममतेनं बघतात त्या तुमच्याकडे. तुम्हाला काही दुखलं खुपलं की त्यांनाही त्रास होतो, तुम्हाला आनंद झाला की त्यांना आनंद होतो. एक मिनिट, पण आपण या विषयावर का बोलतोय आता? आय मीन तू का बोलतेस आता या विषयावर? ममता राजाध्यक्ष कुठून आली मध्येच? साहेब मी फक्त तुम्हाला सांगायचं. नेत्रा,
गाडीत बस, आपण निघूयात. ये ना, असं का विचारतोयस? असं का विचारलंस? नाही, हल्ली प्रत्येक गोष्टीतून मला बाहेरच ठेवलं जातं ना, म्हणून म्हटलं एकदा परमिशन घेऊ. काय काम आहे? अच्छा, म्हणजे आता फक्त काम असल्यावर मी इथे यायचं का? अगं मुलगा आहे ना मी तुझा, असंच येऊ नाही शकत. तू विचारू शकतेस कधीतरी मला स्वतःहून काय हवंय काय नको. तुला विचारलं ना की तुला पैसेच हवे असतात नुसते तेजस. मग तुला काय हवं होतं? तू माझ्या खऱ्या बापाला सोडून इकडे आलीस ना, तेव्हा तुला काय हवं होतं नेमकं? मिस्टर राजाध्यक्ष की पैसा? सांग ना. हळू बोल तेजस, हळू बोल. का वागतोयस असा तू? काय झालंय? ऐक आई, मला असं वाटतंय की तुझ्या डोक्यात काहीतरी सुरू आहे जे तू माझ्यापासून लपवतेस. मला खरं सांग ना, काय सुरू आहे? नाही, काही नाही. हे बघ, मी तुझ्याकडून पैसे नाही मागणार, डोंट वरी. मला फक्त तू सांग, तुझ्या डोक्यात नेमकं काय सुरू आहे, काय प्लॅन आहे, मला सांग ना. खूप टेन्शन आहे मला तेजस, प्लीज माझं टेन्शन वाढवू नकोस. अगं मी टेन्शन वाढवत नाहीये, उलट कमी करायचा प्रयत्न करतोय. बघ, तू जर मला तुझं प्लॅनिंग सांगितलंस तर मी जॉईन होईन तुला, कळलं का? तुला जे मिळवायचंय, इनफॅक्ट आपल्याला जे मिळवायचंय ते आपण लवकरात लवकर मिळवू. बोल ना, काय प्लॅन आहे? आई, मी तुला शेवटचं विचारतोय, तू मला सांगणार आहेस का? ठीक आहे, थँक्यू. आणि सॉरी डिस्टर्ब केल्याबद्दल. तेजस अगदी अनिलवर गेलाय. बापाचे गुण आलेत अंगात. बऱ्याचदा अनिलच दिसतात मला तेजसमध्ये. खरं तर या सगळ्यात तेजसची नक्कीच मदत झाली असती, पण नको. तेजसला बरोबर घेतलं ना तर तेजस आणि अनिल समोरासमोर येतील, जे नकोय मला. अनिल आणि तेजस लांब आहेत ना,